बोला होऊन जाऊ दे एकदा. तुमच्या तिथे बातमी माझ्याजवळ आहे. अरे मी कसं आहे तुम्हाला माहिती आहे, त्याला बी माहिती आहे. मग आणि जरी ना घे मग तुमच्या भावकीचा प्रश्न आहे. असं आहे तुम्ही माहिती कोणीच नाही का? तुमची बायको माझ्या नात्यात नाहीये का? तुमचे मामा मी एका शाळेत होतो नव्हतं? तुमच्या आईनं मला कडावर गेले निलाबाई ना. मी तुमचा पुण्य असं कसं म्हणता? भाऊबंद भाऊबंद असतो. आपलं नातं लय जवळचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी मला कोणी बोलतो तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही कुशल गुपचूप बसता. संतोष नाही केलेले काम एका कागदावर आणा, कल्याणकारी नाही केलेले काम एका कागदावर आणा. मी त्या कामावर जाणार. मी देवाची शपथ सांगतो. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्ही दोघेही माझ्याकडे तुम्ही म्हणला तर मी म्हणणार तुमच्या म्हणून टाकले बाप बाप होत आहे. मला भेटायला अर्जुन खोतकर आले आणि मला विधानसभेला मदत करा तर त्यांची इच्छा होती पेपरला फोटो द्यायला आणि बघा फोटो निघला पाहिजे. फोटो काढ लागला आमचा हमद्यामध्ये द्यायला लागला आणि मग सर काय एवढंच मला साऱ्या पेपरला दिली मला लातूर माझी निवडून आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते आमचे सहकारी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले खासदार कल्याणराव काळे साहेब, आपले आमदार संतोष पाटील दानवे, आपल्या नगराध्यक्षा लानेताई, भोकरदनचे माजी नगराध्यक्ष नाही नगराध्यक्षाचे अध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे चिटणीस पाटील साहेब, भास्करराव दानवे, मंचवर उपस्थित असलेले अन्य सर्व सहकारी. कारण साहेबाला चिखलीला जायचं बुलढाण्याला जायचं ते केव्हा चिंते घेऊन मला त्यामुळे मी सगळे नाव घेऊ शकतो पण सर्व पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व जाफराबाद आणि तालुक्यातून आलेल्या नागरिक बंधू भगिनींनी बांधले. खरं साहेबांमध्ये तुमच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही कारण कार्यक्रम आहे पुढं. मला त्यांनी येताना बंधन घातलं होतं की फक्त मी आणि संतोष बोलत पण मला तसं पहिलेच कधी मला ऐकवायचं तुम्हीच बोला. पण गोष्टी वाढत गेल्या अजूनही काही कार्यकर्ते बोलण्यासारखे पण वेळेअभावी ते बिचारे बोलू शकले नाही. पण ज्या प्रमाणात पाणी पुरवठा या निमित्तानं झाला आनंदाची गोष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या प्रमाणात पाणी पुरवठाच नाही तालुक्यातल्या सगळ्या गावातले इथं मंडळी बसले. असं एक तरी गाव आहे का की ज्या गावामध्ये या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सुरू नाही असं एखादं गाव असं तेवढं. कारण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान अभियान सुरू केलं. हर घर नल अशा प्रकारची योजना केंद्रानं मंजूर केली आणि सांगितलं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला नळानं पाणी भेटलं पाहिजे आणि त्यासाठी केंद्रानं मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आणि प्रत्येक गावात अशा प्रकारच्या योजना करायला सुरुवात केली. आणि त्याचाच भाग म्हणून जाफराबादला सुद्धा ही योजना आता सुरू होते. पण मला असं वाटतं की ही योजना सुरू होत असताना काळेसाहेब काही गोष्टींचा उल्लेख तुम्ही केला. लोकांचा गैरसमज नाही खुलासा करतो टीका टिप्पणीचा भाग नाही. पण ज्या टायमाला देवेंद्रजी फडणवीस 2014ला या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या टायमाला संयुक्त पाणी पुरवठा योजना या पूर्णा धरणावर खडकपूर्णा धरणावरून जाफराबाद, भोकरदन आणि शिल्लोड राजाभाऊ साक्षीदार आहे ठराव राजाभाऊ साहेब यांनी दिली होती आणि ही योजना मंजूर झाली होती. राजाभाऊ दिली होती योजना मंजूर झाली होती.
पण मधल्या काळात जरा सत्तेचं उलटपालट झालं, ही योजना रद्द केली आणि फक्त इथून शिल्लोडला पाणी पुरवठा दिली आणि भोकरदनला थोडासा वाटा दिला. त्या टायमाला नगर परिषद जाफराबाद, नगर परिषद भोकरदन ओरडू सांगे की मंजूर योजना म्हणून भोकरदन, जाफराबाद, शिल्लोड आडवा धरा सरकारकडे जा. पण दुर्दैवानं त्या टायमाला ती गोष्ट केल्या गेली नाही आणि त्यामुळं आमचं भोकरदन मागं राहिलं, त्यामुळे आमचं जाफराबाद मागं राहिलं. आता शिल्लोडही माझंच आहे. पण पाण्याच्या बाबतीमध्ये समान वाटप झालं असतं त्या टायमाला. पण कदाचित या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान तिला नाव दिलंय, प्रत्येक राज्याचं वेगळं नाव दिलंय आणि केंद्राला पैसा उपलब्ध करून दिल्यामुळं आज ही योजना या ठिकाणी पूर्ण होते. सरकार कोणतंही असो, नगरपालिका कोणत्याही पक्षाची असो, आता की बाबा रे ही योजना आता झाली, तिला सांभाळा. माझं तर म्हणणं तुमच्याच हाताने पूर्ण झाली पाहिजे. दीपक तुला सांगितलंय सांभाळ, चांगली सांभाळ रे बाबा. ताई तुम्ही आश्वासक सांगायला पाहिजे, मी केली, मी सांभाळेन, चिंता करू नका. पण तुम्ही असं बोलले तर माझ्या धडधड व्हायला लागले की मी केली, चांगली सांभाळा. मला समजतही काय भाकी त्याच्यातलं, तर चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे. भाजपमध्ये लय लोकांची कमी, शेरशायरी म्हणणारी तर नाहीच आमच्याकडे. परवा नशिबानं कैलास गोरंट्याला आले. आता काही करा, ही खरी आम्हाला एक पाहिजे कोणी असं तर मला तुम्ही कधी ऐकलं का माझ्या तोंडून शेर? कधी शायरी ऐकली का? संतोषच्या तोंडून ऐकली का? ती विद्याच प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळं मी कौतुक करतो तुमचं. आश्वासक भाषण ऐकायचं तुम्हाला तुमचं. तर ते वेळाभाई साहेब म्हणले की आता लई कमी करा, पण बरं झालं तुम्ही बोलले. लोकांनाही समजलं की ताईनं जाता जाता सांगितलं की असं करा बाबा म्हणून. तर चिंता करणार मी रावसाहेब चालू तुमच्या पाठीला. जाफराबाद साहेब एक छोटा तालुका आमचा, 100 गावचा तालुका आहे. पूर्वी तालुक्यात 2 भाग होते, 35 गाव माझ्याकडे होते, बाकी गाव बदनापूर मतदारसंघात होते. मला 35 वर्ष या तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाली. रोडच नव्हते, धोंडखडा, बेलोरा, मावरा, चापणेर, कोथरूड, घनखडा, हे सगळे बिना रोडचे गाव होते. फक्त येवट्याला रोड होता, मावरा सर्कलमध्ये येवट्याला रोड होता. आज जाफराबाद तालुक्यात एकही गाव असं नाही की ज्या गावात रोड नाही. या जाफराबाद मधून तुम्ही नागपूरला चला, आता सिमेंट रोड आहे. जाफराबाद मधून तुम्ही जालन्याला चला, सिमेंट रोड आहे. जाफराबाद पासून चिखलीला जायला फक्त आम्ही डांबर आहे. पण जाफराबाद पासून संभाजीनगरला सिमेंट रोड आहे. जाफराबाद पासून सोलापूरला सिमेंटचा रोड आहे. जाफराबाद पासून जळगावला सिमेंटचा रोड आहे. जाफराबादून अकोला देव फाटा ते राजूर मार्गे फुलंब्री जर नाशिकला गेले तरी सिमेंटचा रोड आहे. सगळ्यात महत्वाचं त्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर कनेक्टिव्हिटी महत्वाची असते. कनेक्टिव्हिटी महत्वाची आणि चारही बाजून आमचा तालुका सिमेंट रोडला, चारही बाजूला जोडला गेला. आणि शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, जर तुमचा विकास करायचा असेल तर ज्या 3 गोष्टी महत्वाच्या त्या म्हणजे पाणी, रस्ते आणि वीज. मी या राज्याचा कोळसा मंत्री होतो, करून दिल्यामुळं आज ही योजना या ठिकाणी पूर्ण होते. मागचे बिल काढून टाका, ते बी माफ, आणि पुढचं 5 वर्ष तुम्हाला बिल येणार नाही. ही व्यवस्था आपल्या राज्य सरकारने केली. आणि प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप दिलेला आहे. कोणाला सोलार पंप मिळाला, कोणाला पंप मिळाला, काही मिळाले, काही मिळायचे, पण ज्यांना मागणी केली ऑनलाईन त्यांना सगळ्यांना सोलार पंप मिळणार आहे. आणि त्यामुळे विजेचा प्रश्न सुटला, रस्त्याचा प्रश्न सुटला, मी पाण्याचा प्रश्न सुटला. मी परवा संतोषना काल सावरकरच्या सोनखेडच्या धरणाचं, त्याच्या अगोदर 2 दिवस मी सोनखेडच्या धरणांना खरंय काय सगळी कोणीच नाही, आता सरपंच नाही गावचा, पण पट्ट्या जातो घाण 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 जातो. त्याच्यावर माझी बातमी येणार ना, माझी बातमी का मी नाही गेलो, माझी बातमी आली मग सांगा. पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती, संतोषला बी तुम्हाला बी, संतोषना केलेले काम एका कागदावर आणा, कल्याण कायदा केलेले काम एका कागदावर आणा. तुमच्या कामावर जाणार, मी त्या कामावर जाणार, मी देवाची शपथ सांगतो. रावसाहेब तांबेच्या काळात सोनखेड धरणासारखे तर मला जावंच लागेल, कारण मला अजून लोकसभा सांभाळायचा आहे. मी सोडा नाही, पळवलं नाही, पटांगण सोडलं नाही.
त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा लहान आणि सगळ्यात लय लहानपणी पाहिले त्याला सांभाळायला लहानपणी नाही. यांचे मामा माझे मामा एकाच गावचे, त्याच्यामुळं तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे. आणि त्यामुळे बातमी संतोष म्हणला तर मी म्हणणार तुमच्या म्हणून टाकले बाप बाप होत आहे. आमची फक्त आपला आग्रहाची विनंती आहे की आज जबाबदारी तुमची सर, तुम्ही या भागाचे खासदार. माझं म्हणणं आहे, मी तुमच्याकडे वर्ष दीड सव्वा वर्ष होईल, एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळावर मी टीका केली, एक वर्तमानपत्र काढा. आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली, सांगितलं की मी कल्याण काळेच्या विरोधात बोलणार नाही. खरं तुम्ही माझ्या विरोधात आहे, मी पण तुम्हाला एकदा पाळलं, तुम्ही मला पाळलं, राजकारण आहे. पण मला तुम्ही बसेल असताना एक बैठक झाली, सभा झाली, आणि त्या सभेमध्ये इंग्लिश स्कूलची त्या सभेमध्ये म्हणलं 35 वर्ष रावसाहेब दानवे आमदार खासदार आहे, आमच्या तालुक्याचा विकास झाला. पट्ट का तुम्हाला कळलं विकास तर त्याला काही तुम्ही उत्तर दिलं नाही. द्यायला पाहिजे, माझं मत असेल द्यायला पाहिजे. अरे बाबा हे तुमच्या भावकीचा प्रश्न आहे असं आहे, तुम्ही बाई कोणीच नाही का? तुमची बायको बाय नात्यात नाहीये का? तुमचे मामा मी एका शाळेत होतो की नव्हतं? तुमच्या आईनं मला कडावर गेले दिला बाई ना. तुमची मावशी काय होती बाई, तिनं मी सगळे खेळले. पाचवीला होतो मी तुझ्या शाळामध्ये. तेव्हा मी तुमचा पुण्य असं कसं म्हणता, भाऊबंद असतो. आपलं नातं लय जवळचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी मला कोणी बोलतो तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही कुशल गुपचूप बसता. असं काही करू नका बाबा. मला सांगा राजा भाऊ, तुम्हाला कधी आठवलं मी टीका केली? तुम्ही तर काँग्रेसचे, ते बी काँग्रेसचे, मी टीका केली तुमच्याकडे. आणि तुम्हाला सांगतो नाही करणार अशा फालतू धंद्यात मी जाणार नाही. अरे मला 35 वर्ष राजा भाऊ, त्यांच्या टीकेची बातमी माझ्याजवळ आहे. चला बोला, होऊन जाऊ दे एकदा. त्यांच्या टीकेची बातमी माझ्याजवळ आहे. अरे मी कसं आहे तुम्हाला माहिती आहे, त्याला बी माहिती आहे. मग आणि जैरी ना घे मग पण मी पाळतो की नाही खासदार असं नाही. खासदारावर मी काहीतरी वापरलं आणि माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे मी जरी आज कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला, पक्षानं दिला, लोकांनी दिला, सरकारने दिला, त्या एकदा खाली जाऊन मी आता काही बोलणार नाही. खाली जाऊन बोलणार नाही. करीन टीका करण्याची भाजपची चांगली पद्धत राजा भाऊ. मी लहानपणी अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला ESTनं सोलापूरला गेलो. अटल बिहारी मग आमदार व्हायचं होतं, मग खासदार व्हायचं होतं, मग काही नव्हतं व्हायचं, पण अटलजी आमच्या डोक्यात बसलं नाही. अटलजी म्हणजे एक या देशाचा महान पुरुष. रात्री अटलजी आले अंधाराहून, बावनकुळे साहेब, आणि अंधाराहून आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं, अभी मैं आंध्रा से आया, वहाँ के लोगों ने मुझे शिकायत किया कि हमारे आंध्रा के मुख्यमंत्री टी अंजया रोज दिल्ली जाते हैं, रोज वापिस आते हैं. तो मैंने ऐसे एक सभा में बोल दिया ये टी अंजया मुख्यमंत्री है या कोई टपाल वाला है? तो दूसरे दिन टपाल वालों ने मेरे खिलाफ संप करा दिया कि हमारी गिनती टपाल वालों ने ऐसी जो करा दी. ही भाजपची टीका करण्याची पद्धत. मी टीका करीन तुमच्यावर, अशी करीन ना तुम्हालाही समजणार नाही काय. त्यामुळे तुम्ही बेफिकर राहा, मी टीका करणार नाही. 5 वर्ष तुम्हाला मोकळे, तुम्हाला मी संतोषला मी मोकळे, पण मही बात काय तुम्ही भडफड नका. काय करा. बावनकुळे साहेब मी एक दिवस शेतात गेलो, आमचे दोस्त मित्र होते, मक्का खायला लागलो आणि हात रुमाला फक्त असा हवा लागलो, साऱ्या चॅनलवर निघालो. आमचा दोस्त अहमद मला भेटायला अर्जुन खोतकर आले आणि मला विधानसभेला मदत करा. तर त्यांची इच्छा होती बघ पेपरला फोटो द्यायला, आम्ही बघा फोटो निघला पाहिजे, फोटो काढ लागलो, आमचा हमद्यामध्ये द्यायला लागला. आणि मग सर काय एवढंच मला साऱ्या पेपरात दिली मला फोन लाचून मारली म्हणून. आता मी करू काय, मला सांगा मी करू काय? या बातमीदाराला सांगा त्याने रावसाहेब दानवे करून नाही मी पास झाले बाबा. जिल्ह्यात मी त्याला विचार माझ्या बातम्या अशा दाखवतो मी काही की लोक ते बातमी माही उचलतात. मी काही म्हणतो शेताला लागली माय माझं नका या जाऊया, मला शेतीतलं जीवन जगू द्या. मी वखर आणतो पाहून द्या, मी पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपवर. वखर आणता मी बातमी, ती आत्ता करतो मी बातमी. तरी मी पत्ते पाळतो ती बातमी एवढी म्हणतो येतेच आणि तर तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करा. पण मी केलेल्या कामावर मी जाईलच नाही. मग कामाची यादी करा तू मी
कल्याण काळे सांगा राव मला फोन करा, मला मी पाळी कल्याण काळे सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका, मी जाणारच नाही. सोनकोटा सांगा या कामावर जाऊ नका. आता बघा कामाची बातमी आता बघा 6.5 कोटीचं राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं भोपाळला. मी खासदार असताना पैसे आणलेले, मी जाणार आहे की नाही रुपये सांगावरती, जाणार आहे की नाही राजा भाऊ. 1.5 कोटीचं वाचनालय बांधतोय संतोष पण माझ्या काळातले पैसे, मी जाणार आहे की नाही जाणार आहे मला सांगावर तुम्ही. अरे अजून 5 वर्ष पूर्ण एवढा पैसा माझ्या काळात आणलेला तुमच्या भागाने. आणि जालना जिल्ह्यात आलेले 200 कोटीचं रेल्वे स्टेशन बांधण्यात चाललंय, ड्रायपोर्ट 350 कोटीचं बांधण्यात चाललंय, 850 कोटी रुपयाचं रुंदीकरणाला पैसे दिले संभाजीनगर पर्यंत. आणि आता त्या टायमाला टोकन ग्रँट करून सोडलं होतं, आता पुढच्या 2,000 कोटी रुपये भेटले. आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत 7,106 कोटी रुपये रेल्वे मंजूर करून. आता या कामावर काय जाऊ सांगा, मी जर गेलो तर बातमी येणारच. मी टीका म्हणून बोललो, पण गैरसमज होतो रावसाहेब दानवे उंचीनच बसे काय साम्य आणलेले माझ्या काळात आणले त्यामुळे मी जात काय तर ताई तुम्ही नाराज होऊ नका, मी बोललो तुम्हाला. आपण एकाच गावचे दोघं, मी गेले तरी त्रास देईल 10 साहेब असं करून बोलले तुम्ही भेट करून मी आहे सभा. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे शनिवारी पहिल्यांदाच एकाच सार्वजनिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र आले. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील पाणीपुरवठा योजना आणि बसस्थानक भूमिपूजन कार्यक्रमात शेजारी बसलेल्या या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात काहीशा हलक्या फुलक्या शब्दात एकमेकांवर शेरेबाजी केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सलग 5 वेळेस निवडून आलेले दानवे यांचा डॉक्टर काळे यांनी पराभव केला. त्यानंतर हे दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले नव्हते. आता जाफराबाद नगरपंचायतीच्या 4,43,00,000 खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं. या नगरपंचायतीच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर उपाध्यक्ष काँग्रेसच्या आहेत. यावेळी डॉक्टर काळे आपल्या भाषणात रावसाहेब दानवे यांना उद्देशून म्हणाले की मी आणि आमदार संतोष दानवे दोघे विकासकामे मंजूर करून आणतो, परंतु श्रेय घेणारी बातमी मात्र तुमच्या नावाने निघते. त्यावर आपल्या शैलीत रावसाहेब दानवे त्यांना म्हणाले की तुमचे आणि आमचे माझ्या मामाचे गाव एकच आहे. तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात आणि मी तुम्हाला सांभाळलेलं आहे. तुम्ही खासदार असताना भूमिपूजन होत असले तरी त्यांची मंजुरी माझ्या काळातच आहे. यावेळी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी विकास कामांसाठी सर्वांनी एकत्र यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि यामध्ये जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं देखील सांगितलंय. आमदार संतोष दानवे, नगरपंचायतीच्या अध्यक्षा सुरेखा लहाने यांची भाषणे यावेळी झाली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, भाजपचे जालना शहर अध्यक्ष भास्कर दानवे यांची उपस्थिती होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत सलग 5 वेळेस निवडून आलेल्या दानवे यांचा डॉक्टर काळे यांनी पराभव केला. त्यानंतर हे दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले नव्हते. शनिवारी पहिल्यांदाच एकाच सार्वजनिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर या दोघांना पाहण्यात आलंय. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील पाणीपुरवठा योजना आणि बसस्थानक भूमिपूजन कार्यक्रमात शेजारी बसलेल्या या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात काहीशा हलक्या फुलक्या शब्दात एकमेकावर शेरेबाजीही केली आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.